वेलकम टू माय चॅनल गाईज. आज आपण पुण्यामध्ये एक प्राचीन कालीन मंदिर बघायला जात आहोत. मी परत एकदा रॅपिडो बुक केली आहे आणि आता आपण जात आहे पाटलेश्वर मंदिर. पाटलेश्वर केव्स आहे, ते लेणी आहे तिथे खूप सारे आणि मंदिर पण आहे, ते बघायला चालू. पुण्यातील 13व्या वर्ष पुरातन ही लेणी मंदिर आहे. ही लेणी एकाच दगडात कोरली आहे. पुण्यामधील 8व्या शतकात राष्ट्रकूट कालीन या पुरातन लेणी आहेत. या लेणीचं नाव पाताल लोकांचा ईश्वर म्हणजे पातालेश्वर असा होतो. राष्ट्रकूट राजवटीमध्ये राजा कुश यांनी या लेणीची निर्मिती केली होती. या परिसराच्या मधोमध सर्कलमध्ये तुम्हाला नंदीचा मंडप दिसेल. तुम्ही बघू शकतात की पूर्ण या लेणीमध्ये कसं कोरीवकाम केलं आहे, ते पण एकाच दगडामध्ये. आणि सांगायचं गेलं तर पुण्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये असताना पण या परिसरात खूप शांतता तुम्हाला जाणवेल. तुम्ही कधी पुण्यात आलात तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकतात, जर तुम्हाला हा अनुभव जाणवायचा असेल तर. आतमध्ये आल्यावर मंदिरात महादेवाच्या समोर अजून एक नंदीची स्थापना तुम्हाला दिसेल. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर कोरीवकाम केलं आहे इथे, तुम्ही बघू शकतात. हनुमानची पण मूर्ती आहे इथे, तुम्ही दर्शन घेऊ शकतात. अजून खूप सारे मूर्ती आहे, खूप सारे देवांचे. तर आता आपण निघायची वेळ झाली आहे, तर आपण इथून आता निघू लवकरच. झालं आपलं फायनली. आपण पाटलेश्वर फेज 1. ऍक्च्युली रॅपिडो मध्ये दुसरं लोकेशन दाखवलं होतं, त्यांनी दुसरीकडे आपलं सोडलं होतं, पण गुगल मॅप असल्यामुळे आपण आलो इथे. ठीक आहे. सो आता काय नाही, घरी जायचं गपचूप. चार्जिंग कमी आहे म्हणून, नाही तर थांबलो असतो असं. ठीक आहे, तर जाऊया पुणे स्टेशन. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा, कमेंट करा. अँड थँक्यू सो मच.